सध्या चालू आहे 12वीचे पेपर आणि 12वीचे पेपर चालू असताना आपण पाहिलं की 2 दिवसा पहिले टेंभुरसोंडा या ठिकाणी पेपर फुटल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. सध्या मी आलेलो आहोत चिखलदरा तालुक्यातील एका आळनदी गावामध्ये आणि पाहू शकता तुम्ही सध्या मी एका शाळेच्या बाहेर आहे आणि इथं सध्या मेलघाटातल्या पेपर देणाऱ्यांची कशी आहे. सगळ्याच ठिकाणी पाहतो आपण की मेलघाटातल्या बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी शाळेमध्ये कॉफी खूप जास्त प्रमाणात चालते असा धक्कादायक प्रकार हा मागेही पुढे आला होता. त्याच्या पहिल्या वर्षी आला होता, त्याच्या पहिल्याही वर्षी बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं मेलघाटात शिक्षणासाठी येणारे 12व्या वर्गात सायन्समध्ये येणारे जी मुलं आहेत हे मुलं स्थानिक गावातले नसून हे बाहेरचे राहतात. जास्तीत जास्त हे स्थानिक म्हणजे या डोंगराळ भागातले नसून या बाहेरचे राहतात. बाहेरचे म्हटलं तर जसं की अचलपूर, परतवाडा, अमरावती, यवतमाळ, अकोला या अशा साईडचे. आता या ठिकाणी काय होते की दुरून येणारे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणजे 11वी 12वीला ऍडमिशन का घेतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायन्स फॅकल्टी राहते. सायन्स फॅकल्टी बाहेर ठिकाणी बरेचसे विद्यार्थी काय होतात की फेल सुद्धा होतात. त्यांना पर्सेंटेज वगैरे त्या गोष्टीची कमतरता भासते. आणि 12वी हा एक महत्वाचा पाया असून 12वी नंतर बऱ्याचशा गोष्टी जसं इंजिनिअरिंग राहते, डॉक्टरीची फील्ड राहते, बाकीच्या पण गोष्टी राहते. म्हणून काय होते की डोंगराळ भागात ऍडमिशन केल्या जाते. सध्या आपण आळनदीच्या एका शाळेत रासू गवई माध्यमिक विद्यालय आळनदी या ठिकाणी आलेलो आपण. या ठिकाणची परिस्थिती सध्या पाहतो तर आतमध्ये होमगार्ड वगैरे तैनात केलेले आहेत. बाहेर पाहतो आपण की बाहेर बरेचसे मेलघाटातील चिखलदरा तालुक्यातील 12वीच्या परीक्षा केंद्रावर आरोप. सध्या महाराष्ट्रभर 12वी परीक्षा चालू आहे. मेलघाटातील आळनदी गावातील रासूगवई माध्यमिक विद्यालय या ठिकाणी 12वीचे परीक्षा चालू आहे. धक्कादायक बाब म्हणजे 12वी सायन्स परीक्षा देणारे विद्यार्थी हे शहरी भागातील व पर्सेंटेज जास्त मिळण्यासाठी येतात अशी माहिती. मिळालेल्या माहितीप्रमाणे रासूगवई माध्यमिक विद्यालय येथे 11वी 12वी साठी फक्त 12वी सायन्स पास किंवा पर्सेंटेज वाढीसाठी ऍडमिशन केल्या जाते अशी माहिती मिळालेली आहे. दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये आदिवासी भागात ब्रँडेड मोठ्या गाड्या उभ्या दिसतात. या गाड्यांना पाहून लक्षात येत असेल पालक वर्ग गर्भश्रीमंत की गरीब. सायन्स मध्ये चांगले पर्सेंटेज किंवा पास व्हायच्या दृष्टीने येथे ऍडमिशन केल्या जाते. धक्कादायक बाब म्हणजे मनमोकळी फीज मिळाली की कॉलेजला जायची गरज नाही. फक्त पेपरला या फुल सेटिंग. शिक्षण अधिकारी यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का या गोष्टी चालू आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ज्या गावामध्ये आतापर्यंत ब्रँडेड कार, चारचाकी गाड्या पाहायला मिळत नाही त्या गावामध्ये मुलांच्या ऍडमिशनसाठी आणि त्यांच्या पेपरच्या वेळी पूर्ण सोयीसाठी आरामदायी गाड्या यातून लक्षात येते. अशा शाळेतील भोंगळ कारभार पुढील बातमीमध्ये या सेंटरवर होत असलेले पूर्ण धक्कादायक प्रकार पुढील बातम्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.